नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हायड्रॉलिक मशीनच्या ऑब्जेक्टिव्हचा चौथा पार्ट बघणार आहोत. तर सुरू करूया. पहिला क्वेश्चन, द स्पेसिफिक स्पीड ऑफ अ टर्बाइन इज द स्पीड ऑफ इमॅजिनरी टर्बाइन आयडेंटिकल विथ द गिवन टर्बाइन विच. तर आपल्याला स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाइनची डेफिनेशन पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला माहीत असेल स्पेसिफिक स्पीड, तर बघा तो असणार आहे एन अपॉन अंडर रूट ऑफ एच. ठीक आहे, या प्रकारे असतं ते. तर आपण असं म्हणू शकतो स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाइन इज द स्पीड ऑफ इमॅजिनरी टर्बाइन आयडेंटिकल विथ द गिवन टर्बाइन विच डेव्हलप्स युनिट पॉवर अंडर युनिट हेड. ठीक आहे, तर आपलं ऑप्शन सी याचं उत्तर असेल, विच डेव्हलप्स युनिट पॉवर अंडर युनिट हेड. त्यानंतर द इम्पेलर ऑर सेंट्रिफ्युगल पंप मे हॅव. तर त्याला बघा व्हॉल्यूट केसिंग असतं, व्हॉर्टेक्स सुद्धा केसिंग असतं. तर व्हॉल्यूट केसिंग विथ गाईड प्लेट्स हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे एनी ऑफ थीज. ठीक आहे, तर सेंट्रिफ्युगल पंपला बघा व्हॉल्यूट केसिंग, व्हॉर्टेक्स केसिंग आणि व्हॉल्यूट केसिंग विथ गाईड प्लेट्स असतात. त्यानंतर बघा मॅनोमेट्रिक हेड इन केस ऑफ सेंट्रिफ्युगल पंप इज इक्वल टू. मॅनोमेट्रिक हेड तुम्हाला माहितीच असेल. तर बघा सक्शन हेड प्लस लॉसेस इन सक्शन पाईप, त्याच्यानंतर डिलिव्हरी हेड प्लस लॉसेस इन डिलिव्हरी पाईप, त्याच्यानंतर येतं व्हेलॉसिटी हेड इन डिलिव्हरी पाईप. ठीक आहे, व्हेलॉसिटी हेड इन डिलिव्हरी पाईप. तर ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर वर्क डन पर किलोमीटर ऑफ वॉटर मायनस लॉसेस विद इन द इम्पेलर हे सुद्धा बरोबर आहे. एनर्जी पर किलोमीटर ऍट आउटलेट ऑफ इम्पेलर मायनस एनर्जी पर किलोमीटर ऍट इनलेट ऑफ इम्पेलर, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे मॅथमॅटिक हेडसाठी हे तीनही फॉर्म्युले बरोबर आहे. त्यानंतर इन अ सेंट्रिफ्युगल पंप द रेग्युलेटिंग व्हॉल्व इज प्रोव्हाइडेड ऑन. आता थोडासा कॉमन सेन्सचा प्रश्न येतो, रेग्युलेटिंग व्हॉल्व आपण कुठे लावणार आहे, सक्शन पाईपला की डिलिव्हरी पाईपला. तर जनरली हे रेग्युलेटिंग व्हॉल्व जी आहे ती डिलिव्हरी पाईपला लावली जाते. त्यानंतर बघा मेकॅनिकल इफिशियन्सी ऑफ सेंट्रिफ्युगल पंप इज द रेशो ऑफ. तर हा बघा हा रेशो आहे सरळ सरळ एनर्जी अवेलेबल ॲट द इम्पेलर टू द एनर्जी सप्लाइड बाय द पंप बाय द प्राइम मूव्हर. बघा मेकॅनिकल इफिशियन्सी विचारली आहे पंपची. ठीक आहे, तर एनर्जी अवेलेबल ॲट द इम्पेलर टू द एनर्जी सप्लाइड बाय द पंप बाय द प्राइम मूव्हर, ऑप्शन ए. त्याच्यानंतर overall efficiency of centrifugal pump is the ratio of actual work done by pump to the energy supplied by pump by the prime mover. ठीक आहे, परत वाचतो एकदा बघा actual work done by the pump to the energy supplied by the pump by the prime mover. तर यासारखे फॅक्च्युअल डाटा आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. त्यानंतर बघा the ratio of quantity of liquid discharge per second from the pump to the quantity of liquid passing per second through the impeller is known as. आता तुम्ही जर थोडा बारीक याच्यावर विचार केला तर तुम्हाला असं समजेल की आपण गोष्ट डिस्चार्ज करत आहे. ठीक आहे, म्हणजे काहीतरी व्हॉल्यूम इन होत आहे आणि काहीतरी व्हॉल्यूम आउट होत आहे, म्हणजे हे व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला असू शकतो. ठीक आहे, रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ लिक्विड डिस्चार्ज पर सेकंड फ्रॉम अ पंप टू द क्वांटिटी ऑफ लिक्विड पासिंग पर सेकंड थ्रू द इम्पेलर, ते असते व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. त्यानंतर डिस्चार्ज क्यू ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप इज गिवन बाय, तो असेल पाय डीबी व्हीएम. ठीक आहे, पाय डीबी व्हीएम. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लागेल, भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर येतं पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह अ सेंट्रिफ्युगल पंप इज. मित्र बघा कधी कधी तुम्हाला कॉमन सेन्सचा उपयोग करून सुद्धा क्वेश्चनचे आन्सर देता येईल. बघा पॉवर विचारलाय तर पॉवरचं जर युनिट बघितलं तर पॉवरचं एक असणार आहे वॅट. ठीक आहे, वॅट इज किंवा न्यूटन मीटर. ठीक आहे, न्यूटन मीटर पर सेकंड असायला पाहिजे, कारण वॅट म्हणजे जूल पर सेकंड होतं. ठीक आहे, आणि जूल म्हणजे न्यूटन मीटर होतं. तर याचं एक युनिट असलं पाहिजे न्यूटन मीटर पर सेकंड. आता इथे या चार फॉर्म्युलापैकी कुठला फॉर्म्युला आपल्याला न्यूटन मीटर पर सेकंड हे एक युनिट देतं, त्याच्यावर आपण याचा उत्तर हमखास काढू शकतो. कारण बघा याला तर एक युनिट नसणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला खाली सेकंद पाहिजे. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये जसं सेकंद पाहिजे असेल तर आपल्याला क्यू ला न्यूमिनेटर मध्ये घ्यायला लागेल. बरोबर आहे, म्हणून हे ऑप्शन कटलं, कारण क्यू खाली आहे इथे. त्यानंतर अशाच प्रकारे जर आपण सगळ्यांचे इथे युनिट टाकून बघितले तर आपल्याला निश्चितच त्याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे,
तर इथे ऑप्शन बी हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बघा मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप्स आर यूज टू. मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप विचारला आहेत तर ते बघा आपल्याला हाय हेड प्रोड्यूस करण्याकरता उपयोग करतात. ठीक आहे. प्रोड्यूस हाय हेड्स. तसं मल्टी स्टेजिंग म्हणजे तुम्हाला माहितच आहे पंप इन सिरीज. पंप जर आपण सिरीज मध्ये लावत असेल तर तेव्हा आपल्याला काय भेटते हाय हेड्स भेटते. ठीक आहे. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर यापैकी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायची आहे. तर बघा सेंट्रिफ्युगल पंप इज सुटेबल फॉर लार्ज डिस्चार्ज अँड स्मॉल हेड हे बरोबर आहे. त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंप्स आर रिक्वायर्स लेस फ्लोर एरिया अँड सिंपल फाउंडेशन ॲज कम्पेअर्ड टू द रेसिप्रोकेटिंग पंप हे सुद्धा बरोबर आहे. द इफिशियन्सी ऑफ सेंट्रिफ्युगल पंप इज लेस दॅन ॲज कम्पेअर्ड टू रेसिप्रोकेटिंग पंप हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व स्टेटमेंट्स बरोबर आहेत. त्यानंतर बघा a centrifugal pump will start delivering liquid only when the pressure rise in the impeller is equal to. तर ते प्रेशर असलं पाहिजे मॅनोमेट्रिक हेड एवढं. ठीक आहे. इम्पेलर मधील जे प्रेशर आहे ते किती असलं पाहिजे मॅनोमेट्रिक हेड इतकं असलं पाहिजे. त्यानंतर बघा द डिस्चार्ज ऑफ डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज. तर आता मित्र हो तर इथे प्रॉब्लेम आला आहे हा क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये कारण आपल्याला विचारला आहे डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. तर बघा डबल ऍक्टिंग म्हटलं आहे त्यामुळे आपल्याला 2 लागेल याच्यात फॉर्म्युलामध्ये. त्यामुळे हे ऑप्शन चालणार नाही आणि हे सुद्धा चालणार नाही कारण हे दोन्ही फॉर्म्युले सिंगल ऍक्टिंग सिलेंडरसाठी आहे. परंतु आता तुम्ही प्रॉब्लेम इथं असा आलाय की याचं युनिट जे आहे याचं युनिट येतं याचं युनिट बघा आणि याचं युनिट बघा मीटर क्यूब पर मिनिट येतं हे याचं एक युनिट आणि याचं येतं मीटर क्यूब पर सेकंद. त्याच्यामुळे आता ऑप्शन हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. पण जनरली आपण 2ln/60 हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे. मीटर क्यूब पर सेकंद तर तुम्हाला याच्यावर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. कारण आपण डिस्चार्ज वगैरे काढतोय पॉवर वगैरे काढतो तर आपण सेकंदचा उपयोग करावा लागतो. तर तुम्ही ln/60 हा फॉर्म्युला क्लिक करायचा. ठीक आहे. परंतु हे सुद्धा बरोबरच आहे हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर स्लीप ऑफ अ रेसिप्रोकेटिंग पंप इज डिफाइंड ॲज. स्लीप म्हणजे काय असतं तर थेरॉटिकल डिस्चार्ज मायनस ऍक्च्युअल डिस्चार्ज. ठीक आहे. थेरॉटिकल डिस्चार्ज मायनस ऍक्च्युअल डिस्चार्ज. तर हे बघा डिफरन्स असेल थेरॉटिकल डिस्चार्ज अँड ऍक्च्युअल डिस्चार्ज. ठीक आहे. ऑप्शन सी. त्यानंतर बघा स्लीप ऑफ अ रेसिप्रोकेटिंग पंप इज निगेटिव्ह. तर स्लीप सुद्धा निगेटिव्ह असतं. तर ती काय असणार आहे बघा जेव्हा सक्शन पाईप काय होऊन जातो मोठा होऊन जातं डिलिव्हरी पाईप पेक्षा. ठीक आहे. सक्शन पाईप मोठा होऊन जातं आणि डिलिव्हरी पाईप काय असतो छोटा असतो त्यावेळेस काय होतं स्लीप काय येतं निगेटिव्ह येतं. त्यानंतर हेड डेव्हलप बाय सेंट्रिफ्युगल पंप इज प्रपोर्शनल टू डायमीटर अँड स्पीड ऑफ द इम्पेलर. ठीक आहे. जे हेड आहे तो डिपेंड कशावर असणार डायमीटर आणि स्पीड ऑफ द इम्पेलर. त्यानंतर बघा थेरॉटिकल पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह अ रेसिप्रोकेटिंग पंप इज. फॅक्च्युअल डाटा आहे क्वेश्चन विचारला आपल्याला. तर बघा आपण जे हेड घेतो ते ग्रॉस हेड घेतो. ठीक आहे. थेरॉटिकल पॉवर काढताना तर ते असेल W3HS+HD. ठीक आहे. त्यानंतर येतं इन अ रेसिप्रोकेटिंग पंप एअर व्हेसल्स आर यूज टू. एअर व्हेसल्स रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये कशासाठी वापरतात तर रिड्यूस ऍक्सलरेशन हेड. रिड्यूस ऍक्सलरेशन हेड. तर हे एअर व्हेसल्स आहे ते बघून घ्या. हे एअर व्हेसल्स असतात याच्यावरती कॉम्प्रेस एअर असतं. ठीक आहे. आणि हे काय करतं कंटिन्युअस सप्लाय वगैरे प्रोव्हाइड करत राहतं कारण रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये सप्लाय वगैरे कंटिन्युअस नसतो म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. दोन्ही सक्शन पाईप आणि डिलिव्हरी पाईपवर सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर बाय फिटिंग एअर व्हेसल्स टू द रेसिप्रोकेटिंग पंप देर इज ऑलवेज अ सेव्हिंग ऑफ वर्क डन बाय सबसिक्वेंट सेव्हिंग ऑफ पॉवर. दिस सेव्हिंग इन केस ऑफ सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज. तर पॉवर किती सेव्ह होत आहे हे विचारलं आपल्याला. तर जवळपास 84% काय होतं पॉवर सेव्ह होतं. ठीक आहे. खूप चांगला उपयोग आहे एअर व्हेसलचा. 84% पर्यंत काय होतं पॉवर सेव्ह होतं सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप इज. तर डिस्चार्ज जो असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला असतो स्पीडला. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ द इम्पेलर. ठीक आहे. त्यानंतर डिलिव्हरी हेड ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप इज. ते डिलिव्हरी हेड असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n² असतं. ठीक आहे. डिलिव्हरी हेड जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n² असतं.
त्यानंतर डिस्चार्ज ऑफ अ सेंट्रीफ्युगल पंप इज, डिस्चार्ज आहे सेंट्रीफ्युगल पंपचा तो बघा, तो असणार डायमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, इम्पेलरची डायमीटर आपल्याला स्क्वेअर घ्यायला लागेल आणि तेही इनवर्स मध्ये. ठीक आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल असतं. डिस्चार्ज आहे ते असले, डिस्चार्ज ऑफ सेंट्रीफ्युगल पंप इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर स्क्वेअर ऑफ अ इम्पेलर. तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा, इथे 3-4 क्वेश्चन तुमचे कंप्लीट करून. तर डिस्चार्ज जो आहे सेंट्रीफ्युगल, आता आपण सेंट्रीफ्युगल पंपची गोष्ट करतोय. डिस्चार्ज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. ठीक आहे, लक्षात असू द्या, डिस्चार्ज प्रोपोर्शनल असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. त्याच्यानंतर हेड, ठीक आहे, हेड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. ठीक आहे, हेड असतो एन स्क्वेअरला प्रोपोर्शनल आणि पॉवर जो आहे, पॉवर असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन क्यूब. ठीक आहे, एन क्यूब. आता इथे तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. डिस्चार्ज एन ला प्रोपोर्शनल असतो, हेड एन स्क्वेअरला आणि पॉवर एन क्यूबला. तसेच पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल तो असते इम्पेलरच्या डायमीटरच्या फोर्थ पॉवरला. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर हे बघा, लक्षात असू दे तुम्हाला, डायमीटर एन ला एच एन स्क्वेअर आणि पॉवर एन क्यूबला. ठीक आहे, तर तुम्ही अल्फाबेटिकली जर लक्षात ठेवलं तर चालेल, अल्फाबेटिकली इकडनं लक्षात ठेवा आणि हे एन एन स्क्वेअर आणि एन क्यूब. आता बघूया, पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह सेंट्रीफ्युगल पंप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता आपण बघितलं आहे, पॉवर जो असतो तो असतो फोर्थ पॉवर ऑफ डायमीटर. ठीक आहे, इम्पेलरच्या फोर्थ पॉवर ऑफ डायमीटर. त्यानंतर द स्पेसिफिक स्पीड ऑफ अ सेंट्रीफ्युगल पंप इज गिवन बाय, सॉरी, सेंट्रीफ्युगल पंपची आपल्याला स्पेसिफिक स्पीड विचारली आहे, तर ती असते एन अंडर ऑफ क्यू अपॉन एच टू द पॉवर 5/4. तर हे असेल सेंट्रीफ्युगल पंपची स्पेसिफिक स्पीड. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.